तुमची पण साडी पाठीमागून अशा प्रकारे फोल्ड होते का? तर ही साडी पाठीमागून फोल्ड होता नये यासाठी 2 अशा सोप्या ट्रिक मी घेऊन आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमधून आपण ह्या 2 ट्रिक पाहणारच आहोत आणि त्याचप्रमाणे साडीचा पदर परफेक्ट कसा काढायचा आहे हेही अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. तर परफेक्ट साडी नेसण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहून घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आजच्या ह्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. तर इथे साडी नेसण्यापूर्वी पहिल्यांदा आपण आधी सँडलचा वापर करायचा आहे. सँडल घालायचे आणि त्याच्यानंतरच आपल्याला साडी नेसायला सुरुवात करायची आहे. तर इथे साडी तुम्ही बघत असाल, ही जी साडी आहे ती काठापदराची आहे. त्याच्यामुळे ही साडी आपण कशा पद्धतीने नेसणार आहोत हेही आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला शिकायला भेटणार आहे. तर सुरुवातीला आधी इथे मी साडी तुम्हाला दाखवून घेते आणि त्याच्यानंतर आता साडी ज्यावेळी आपण टक करतो त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे पहिलं जे साडीचं जे टोक आहे तिथे आपल्याला अशा प्रकारे एक गाठ बांधायची आहे. गाठ बांधल्यानंतरच साडी आपल्याला टक करायला घ्यायची आहे. गाठ का बांधायची, तर काय होतं ना की कधीकधी तो जो साडीचं जे टोक असतं ते साडीचं टोक कधीकधी एकदम खाली येतं आणि ते बाहेर दिसतं, मग ते खराब दिसू शकतं. यासाठी आपण आधीच जर का अशा प्रकारे जर साडी नेसलो तर ते टोक अजिबात खाली येणार नाही. आता टक करताना साडी समजा तुम्हाला व्यवस्थित टक करता येत नसेल तर अशा प्रकारे फक्त फोल्ड करा आणि टक करत जा. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. बघा कधीकधी आपल्या साडीचा जो पाठीमागचा भाग असतो तो बघा असा वरती खेचला जातो, मग तो खराब दिसतो. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपला जो डावा पाय आहे ना त्या डाव्या पायाच्या खाली आपल्याला ती जी साडी आहे ना ती धरून ठेवायची आहे आणि त्यानंतरच ती जी साडी आहे ती आपल्याला टक करत जायचं आहे. याच्यामुळे तुमची साडी वरती खेचली जाणार नाही आणि साडी जशी आहे तशीच अगदी परफेक्टपणे दिसणार आहे. तर यासाठी ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता आपली साडी इथे टक करून झालेली आहे. आता आपण साडीचा पदर काढणार आहोत. तर पदर काढण्यापूर्वी पहिल्यांदा आधी हा जो पदराचा भाग आहे तो मी अशा प्रकारे एकत्र करून घेते. त्याच्यानंतर तो जो साडीचा पदर आहे तो पाठीमागून फिरून आपल्याला डाव्या खांद्यावरती घ्यायचा आहे. पदराची उंची ही आपल्या गुडघ्याच्या खाली थोडासा पदर यायला पाहिजे इतकी आपल्याला उंची घ्यायची आहे. जर आपण एवढा पदर काढला ना तर आपण साडीमध्ये उंच दिसतो आणि स्लिमही दिसतो. तर यासाठी तुम्हाला पदर घेताना गुडघ्याच्या थोडा खाली आला पाहिजे अशा प्रकारे पदर घ्यायचा आहे. आता पदराची उंची झाली. आता आपण हा पदराच्या ज्या प्लीट्स आहेत त्या काढणार आहोत. प्लीट्स काढताना एक गोष्ट महत्त्वाची आहे, इथे सुरुवात आधी आपण करायची आहे ती म्हणजे डाव्या साईडने. तर आता इथे आपल्याला साडीचा जो पदर आहे तो काढायचा आहे आणि प्लीट्स जे आहेत ना ते जास्त प्रमाणात काढायचे. त्याच्यामुळे ह्या मी छोट्या छोट्या प्लीट्स ज्या आहेत त्या काढणार आहे. तर पहिली जी आपण प्लीट काढलेली आहे ती मोठी काढलेली आहे आणि बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत त्या छोट्या छोट्या काढत चाललेलो आहोत. अशाच प्रकारे तुम्हाला साडीच्या कोणत्याही साडीच्या प्लीट्स आहेत त्या काढायच्या आहेत. सुरुवात डाव्या साईडने करायची आणि पहिली प्लीट मोठी काढायची, बाकीच्या प्लीट छोट्या छोट्या काढायच्या. त्यानंतर हा जो पदर आहे तो मी अशा प्रकारे शेक करून घेतलेला आहे, म्हणजे हलवलेला आहे. आणि आता एक एक जी प्लीट आहे ती मी अशा प्रकारे प्रेस करत जात आहे. आता ही जी साडी आहे ती काठापदराची आहे. साडीचा पदर कडक असतो त्याच्यामुळे आपल्याला एक एक आधी पहिली जी प्लीट आहे ती अशा प्रकारे प्रेस करत जायचं आहे. सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्या प्रेस करून झाल्या की त्याच्यानंतर मग सगळ्या ज्या प्लीट्स आहेत त्या आपल्याला एकत्र करून घ्यायच्या आहे. आता इथे ज्यावेळी आपण प्लीट्स सगळ्या एकत्र करतो त्यावेळी पहिल्यांदा ते पदराच्या टोकाला आपण पिनअप करतो, पण पिनअप न करताही आपण साडीचा पदर अगदी व्यवस्थितपणे काढू शकतो. तर यासाठी ही ट्रिक आहे तीही लक्षात ठेवा. ती म्हणजे आता मी हा जो पदर आहे तो मी हनवटीच्या खाली अशा प्रकारे धरून ठेवलेला आहे आणि आता ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या मी सगळ्या एकत्र करत आहे. पहिल्यांदा मी एक एक ज्या प्लेट होत्या त्या आधी पहिल्यांदा प्रेस करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतरच ह्या सगळ्या प्लेट्स मी एकत्र करत चाललेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हा जो पदर आहे तो एकदम परफेक्टपणे काढू शकता. म्हणजे इथे आपण कसं पदराला पिनअप करत जातो, पिनअप करण्याची काही आवश्यकता नाही आहे. तो जो वेळ आहे तो आपला वाचणार आहे. यासाठी तुम्ही अशा प्रकारे हा जो पदर आहे तो काढू शकता. आता इथे अर्धा पदर माझा काढून झाला की त्याच्यानंतर मी आधी पहिल्यांदा पिनअप करणार आहे. पिनअप करताना एक गोष्ट महत्त्वाची आहे, ज्यावेळी तुम्ही पदराला
टोकाला असू द्या किंवा मधोमध असू द्या, पिनअप करताना आडवा पिनअपच इथे करायचा आहे। आता ह्या ज्या सगळ्या प्लीट्स आहेत तुम्ही पाहिला असाल, अजिबात कुठचीही प्लीट आपली बाहेर आलेली नाही आहे, एकदम व्यवस्थित अशा सगळ्या प्लीट्स आपल्या आलेल्या आहेत। आणि आता इथे आपला अर्धा पदर तयार झालेला आहे, तर मी आधी पिनअप करून घेतलेला आहे। पिनअप करून झाल्यानंतर आता हा जो पदर आहे तो मी कसा खांद्यावरती टाकणार आहे आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या आपल्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित अशा करून घेणार आहे। आता जो आपला पदराचा जो भाग, जो जाडसर जो भाग होता किंवा जो कडक भाग होता तो आपला अगदी व्यवस्थित सेट झालेला आहे। आता इथला जो बाकीचा राहिलेला भाग आहे तो काही जाडसर नसतं, ते कापड एकदम सॉफ्टवालं असतं, त्याच्यामुळे तो जो पदर आहे तो एकदम, ज्या प्लीट्स आहेत त्या अगदी आपल्या व्यवस्थित अशा येणारच आहेत। तर इथे आपला हा जो पदर आहे तो तुम्ही पाहत असाल अगदी व्यवस्थित परफेक्ट असा आलेला आहे। आता आपल्या पदराला आपण पिनअप करायचं आहे। पिनअप करताना आपल्याला खांद्याच्या थोडंसं पाठीमागे पिनअप करायचं आहे। जिथे आपली बघा ब्लाऊजची नॉट असते तर त्या ठिकाणी आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे। पिनअप अगदी आपल्या गळ्याच्या जवळ करू नका, थोडासा बाजूला करा, नाहीतर काय होतं ना की जी पहिली जी प्लीट येते ना पदराची ती एकदम गळ्याच्या जवळ येते। तर ही ट्रिक पण लक्षात ठेवा। आणखी पण एक महत्त्वाची टिप्स मी तुम्हाला देणार आहे। तर आता पहिल्यांदा आधी मी पदराच्या राहिलेल्या ज्या प्लीट्स आहेत त्या आधी पहिल्यांदा व्यवस्थित अशा घेते। इथे तुम्ही पाहू शकत असाल की सगळ्या प्लीट्स अगदी व्यवस्थितपणे आपल्या आलेल्या आहेत। तर इथे बघा सगळ्या प्लीट्स मी व्यवस्थित अशा प्रकारे सेट केलेल्या आहेत। आता आपल्याला इथे कमरेच्या प्लीट्स काढायच्या आहेत। तर आपण काय करतो की जो पाठीमागून आपल्याला साडीचा जो भाग आलेला असतो तो अशा प्रकारे म्हणजे असं खेचून घेतो। खेचून घेतल्यामुळे काय होतं की हा जो पहिली जी प्लीट असते ना ती आपल्या गळ्याच्या जवळ अगदी येते। तर त्याच्यामुळे काय करायचं की गळ्याच्या जवळची जी प्लीट असते ती एकदम गळ्याबरोबर घेऊ नका, थोडीशी खाली घ्या आणि त्याच्यानंतरच हा जो कमरेच्या इथला जो काठ आहे तो मग खेचून घ्या। आता आपल्याला कमरेच्या इथल्या ज्या प्लीट्स आहेत त्या काढायच्या आहेत, पण तत्पूर्वी आधी आपण इथे पिनअप करणार आहोत। तर जो काठ आहे तो आपण खेचून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आता इथे आपण मधोमध अगदी बेली बटनच्या खाली असं आपण पिनअप करत आहोत। पिनअप करताना ही महत्त्वाची गोष्ट, तिरका पिनअप करायचा आहे, कारण की हा जो काठ आहे आपला तो तिरका आलेला आहे। आता इथे तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे प्लीट्स पण काढू शकता, पण आता मी ह्या प्लीट्स काढणार नाही आहे, सोपी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यामुळे मी प्लीट्स काढत बसत नाही आहे, इथे डायरेक्ट आपण निऱ्या काढायला घेऊया। आता निऱ्या ज्या आहेत त्या जशा आपण साडीचा जो पदर काढताना जशा आपण प्लीट्स काढलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्याला इथे काढायच्या आहेत। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, निऱ्या काढून झाल्या की त्याच्यानंतर त्या ज्या प्लीट्स आहेत त्या एकामागून एक अशाच यायला पाहिजेत। आणि आता इथे निऱ्या ज्या आहेत त्या बघा इकडे मी थोडासा साडीचा भाग सोडलेला आहे, कारण की तिथे आपल्याला कमरेच्या प्लीट्स अजून काढायच्या आहेत, म्हणून तो भाग मी सोडून दिलेला। आता इथे बघा आपण पहिली जी प्लीट काढली आहे बघा तीच ना एकदम छोटी झाली। तर काही लेडीज काय करतात, ती एकदम छोटासाच भाग असतो प्लीटचा, त्याच्यामुळे मग तिथेच तो असा खोचून टाकतात, मग ते खराब दिसतं। तर त्यापेक्षा तुम्ही काय करा, दोन प्लीट्स आहेत ज्या पहिल्या आपण काढलेल्या आहेत त्यांनाच एकत्र करून त्याचीच एक प्लीट बनवा, जेणेकरून ती सुंदर दिसेल। आणि त्यानंतर आपल्याला ह्या ज्या सगळ्या प्लीट्स आहेत त्या एका पाठोपाठ एक अशा घ्यायच्या आहेत, जशा मी तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे घ्यायच्या आहेत। जास्त लांब घ्यायच्या नाहीत, थोड्या थोड्या अंतरावरती फक्त घ्यायच्या आहेत। आणि आता पहिल्यांदा मी ह्या सगळ्या प्लीट्सना पिनअप करते। पिनअप करताना आपण आडवा पिनअपच करायचा आहे इथे। तर पिनअप करून झालेलं आहे। आता आपण पहिल्यांदा ती टक करून घेऊया। तर निऱ्या मी आधी पहिल्यांदा टक करून घेते। त्याच्यानंतर आपल्याला ह्या कमरेच्या प्लीट्स काढायच्या आहेत। त्याच्यासाठी आपण साडीचा जो काही भाग आहे तो आपण सोडलेला होता, तर तो आतल्या साईडने आपण तो अशा प्रकारे घ्यायचा आहे। तर एका साईडने आपल्याला ओढून घ्यायचा आहे, खेचून घ्यायचा आहे तो, आणि एका साईडला त्या अशा प्लीट्स म्हणजे त्या आधीच पडलेल्या असतात, फक्त त्या आपल्याला सेट करायच्या आहेत। त्या व्यवस्थित अशा प्रकारे सेट करून घ्या आणि बस तो जो भाग आपण बाहेर आता काढलेला आहे खेचून, तो आपल्याला फक्त रोल करत जायचा आहे आपल्याला आणि बस टक करायचा आहे। तर इथे आधी पहिल्यांदा मी प्लीट्स सगळ्यात सेट करून घेते, त्याच्यानंतर तो आता रोल करणार आणि बस टक करणार। खूप सोपी पद्धत आहे ही, कोणीही करू शकतो, म्हणून मी ही पहिल्यांदा तुम्हाला पद्धत आधी दाखवलेली आहे। इतर बऱ्याच पद्धती आहेत, मी वेगवेगळ्या व्हिडिओमधून दाखवलेल्या आहेत, तर बाकीचे व्हिडिओ पण तुम्ही नक्की पहा।
आता आपल्या ह्या ज्या कमरेच्या इथल्या प्लीट्स आहेत त्या अगदी परफेक्टपणे आलेल्या आहेत. साडीचा पदर अगदी परफेक्टपणे आलेला आहे. आता आपल्याला ह्या ज्या निऱ्या आहेत त्या सेट करायच्या राहून गेलेल्या आहेत, तर त्या आता सेट करणार आहोत आपण. तर इथे आपण साडी जी आहे ती काठापदराची वापरलेली आहे, त्याच्यामुळे साडीचा जो काठ आहे तिथल्या ज्या निऱ्या आहेत त्या मात्र व्यवस्थित आपल्या आलेल्या नाही आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा आधी थोड्याशा निऱ्या आहेत एकत्र करून आपल्याला त्या प्रेस करत जायचं आहे. एक एक करून त्या निऱ्या आपण प्रेस केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्या निऱ्या परत एकदा एकत्र करून तिथे आपल्याला असं रोल करत जायचं आहे. रोल केल्यामुळे काय होईल की त्या ज्या निऱ्या आहेत त्या अगदीच व्यवस्थित अशा सेट होणार आहेत. तर पहिल्यांदा आधी मी प्रेस करून घेते आणि त्याच्यानंतरच सगळ्या निऱ्यांना एकत्र करून रोल करून घेणार आहे. हीच ट्रिक अगदी तुम्ही तुमच्या साडीच्या पदराच्या बाबतीतही करू शकता. साडीचा पदर शेवटचं जे टोक असतं खूप फुलत असेल तर अशा प्रकारे रोल करून तुम्ही तो सेट करू शकता. तर तुम्ही आजच्या ह्या व्हिडिओमधून पाहिलं असालच की आपण अगदी परफेक्ट अशी ही जी काठापदराची साडी आहे ती नेसलेली आहे. आता मेन प्रॉब्लेम जो आपला आहे तो आपण आता सॉल्व करणार आहोत. एकदम लास्ट मिनिटसाठी हा हॅक आहे. आपला पाठीमागून जो साडीचा भाग आहे तो अगदी फोल्ड होतो, तर त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला पिनअप घ्यायचा आहे, पिन घ्यायचा आहे आणि आपला जो पेटीकोट आहे तो पेटीकोट आणि साडी अशा प्रकारे आपल्याला आडवा पिनअप करून अशा प्रकारे सेट करायचं आहे. आता बघा आपण पिनअप केल्यामुळे ही जी साडी फोल्ड होत होती ती मात्र अजिबात होणार नाही आहे. तर हा शेवटचा अगदी हॅक आहे आणि सोपा आहे. दुसऱ्याच्या मदतीने तुम्ही पिनअप करा जेणेकरून तो पिनअप अगदी व्यवस्थित असा होऊ शकेल. आय होप की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्कीच आजच्या ह्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये व्हिडिओ शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय.